वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा, आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन शेअर करणार आहे। ॲक्च्युली होतं काय की ब्लाऊजवर बाही डिझाईन बनवण्याची खूप इच्छा असते, पण ते आपल्याला सूट होईल का, कशी बनवावी का नाही, हे बरेचसे प्रश्न पडलेले असतात। सो आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन सांगणार आहे आणि नक्कीच या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुक येईल। तर ही जी काही बाही डिझाईन आहे त्याची कटिंग स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला खूप छान अशी ट्रेंडिंग बाही डिझाईन बनवणं खूप सोपं जाईल। आणि महत्त्वाचं म्हणजे या बाही डिझाईनची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या खूप छान अशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला बाही डिझाईन एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवावी तर हे सहजच लक्षात येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की मी ॲक्च्युली जी काही अस्तरची बाही आहे ना त्याची कटिंग केलेली आहे। तर याची कटिंग आपण रेग्युलर जशी करत असतो स्लीवची सेम त्याच पद्धतीने केलेली आहे। तर थोडक्यात मी तुम्हाला मेजरमेंट सांगते जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल। तर बघा, ह्या बाहीची लांबी होती 10, अर्धा इंच मार्जिन, तर टोटल 10.5ला मार्किंग केलेली आहे। त्यानंतर छातीचा चौथा भाग म्हणजे 9ला मार्किंग केली, एक आतमध्ये घेऊन बघा आपण मार्किंग करतो, तर बरोबर इथे बघा किती आलेलं आहे 8। ठीक आहे, तर त्या पद्धतीने मग असं माप होतं आणि आपण ही बाही कटिंग करून घेतलेली आहे। तर बघा, आता त्यासाठी आपण बाहीला खाली बघा एवढं मार्किंगच केली आहे मी, तेवढा आपण काठ काढून घेतलेला आहे। आणि जो काही वरचा पार्ट आहे तर तो पण मी बघा स्लीवचा म्हणजे ब्लाऊज पीसचा कट करून घेतलेला आहे। तर वरती बघा मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर इथे तुम्ही 2 ते 2.5 इंच सुद्धा एक्स्ट्रा घेऊ शकता, तुम्हाला जर खूप पफ हवा असेल तर, म्हणजे ब्लाऊजच्या उंचीपेक्षा तेवढं वरती एक्स्ट्रा घ्यायचं। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आता मी काठाची मार्किंग केल्यानंतर बघा ह्या पद्धतीने आपण तेवढं सोडून मी ठेवून बघितली बाही, आणि बाही बघा ह्या पद्धतीने इकडच्या साईडला कडेला ठेवली आणि मध्ये साधारणतः बघा 7.5 पावणे 8 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। ठीक आहे, जेणेकरून मग आपल्याला प्लेट्स टाकायला पपला खूप सारा स्पेस मिळेल। ठीक आहे, तर तुम्ही पण 7-7.5 एक्स्ट्रा घेऊ शकतात। तर आता मी ब्लाऊजची कटिंग केल्यानंतर जेवढा कपडा उरला होता त्यामध्ये हे ॲडजस्ट केलेलं आहे। बऱ्याचदा हे पुरत नाही आपल्याला, तर मी बघा हे म्हणजे ॲक्च्युली ते खूप लॉंग होत असतं, सो त्यामुळे मग तुम्ही कटिंग करतानाच विचार करायचा की आपल्याला कुठल्या साईडला कपडा एक्स्ट्रा उरेल स्लीव्हसाठी आणि मग त्या पद्धतीने कटिंग करायची आहे। ठीक आहे, तर हे बघा, मग आता आपण ही बाही शिवायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी बघा मी त्यातला एक पार्ट घेतलेला आहे, तर आता मी मार्किंग करून घेते। बघा किती 7.5 पावणे 8 होतं एक्स्ट्राचा आपण घेतलेलं। ठीक आहे, तर बघा मी इथे 8लाच मार्किंग केली, कारण की प्लेट्स टाकून ते भरपूर अजून मध्ये येणारच आहे। ठीक आहे, त्यानंतर आता बघा ह्या पद्धतीने ही स्लीव्स ठेवायची आहे, म्हणजे जी काही ब्लाऊज पीसची कटिंग केलेली आहे ती सगळ्यात आधी। तर 30 मार्किंग बघा दुसऱ्या साईडला सुद्धा मी सेम करून घेतलेली आहे। आणि मग त्यानंतर बघा इथून आता प्लेट्स टाकत टिप मारून घ्यायची। तर बघा मी ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकून टिप मारून घेत आहे। तर तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे किती कपडा उरलेला आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती प्लेट्स टाकता येतील। आणि जास्त प्लेट्स हव्या असतील तर, कारण की कसं ना ब्लाऊज पीसमध्ये एवढं पुरलं पण पाहिजे। तर हे बघा मी मोजून बघते, अजून आहे। ठीक आहे, तर मग अजून प्लेट्स टाकून घेते। हे बघा ह्या पद्धतीने म्हणजे छान अशी खूप छान पपची आपली बाही तयार होईल। तर आता बघा व्यवस्थित पुरतं आहे, ते एवढं सफिशियंट आहे। ठीक आहे, तर बऱ्याचशा प्लेट्स टाकल्या गेलेल्या आहे, बघा तुम्हाला बघितल्यावरच लक्षात येईल। आता एक साईडने प्लेट्स टाकून झालेल्या आहेत, हे मोजून बघूयात। तर पुरतं आहे, थोडं किंचितचं एक्स्ट्राच आहे, तर मग मी अजून एक प्लेट्स टाकते, तेवढंच आपला पप छान येईल। म्हणजे थोडासा अंदाज घ्यायचा की आपली जी काही बाही आहे अस्तरची, तर ती खालून त्याची रुंदी किती आहे त्यावर डिपेंड आहे। ठीक आहे, आता बघा सेम त्याच प्लेट्स वरच्या साईडला पण व्यवस्थित एकावर एक ठेवून कडेकडेने टिप मारून घ्यायची आहे। तर बरोबर काळजीपूर्वक सेमच प्लेट्स येतील वरती पण, हे व्यवस्थित लक्षच द्यायचं आहे थोडंसं। आणि मग हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित ते सगळ्याच प्लेट्स आपल्याला टिप मारून जोडून घ्यायचे आहेत। तर ही जी काही स्टेप आहे ती पण खूप महत्त्वाची आहे। खाली टाकल्या गेल्यानंतर प्लेट्स त्या सेम वरती पण आल्या पाहिजे, म्हणजे लूक पफ सगळं व्यवस्थित येईल, फिनिशिंग पण छान दिसेल। आणि मेन सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तो फिटिंगला बाहीमध्ये ब्लाऊज व्यवस्थित बसला पाहिजे। तर हे बघा जेवढ्या प्लेट्स होत्या सेम त्याच पद्धतीने मी वरच्या साईडला त्या ठेवून बरोबर बघा अशा घड्या घालून टिप मारून घेतलेली आहे। ठीक आहे, तर बघा आता एवढा पार्ट आपला तयार झालेला आहे।
त्यानंतर काय करायचं आता बघा, एक साईडची बाही घेऊयात. त्यानंतर बघा काठ घेतलेला आहे. तर आता तो काठ आपल्याला इथे खालच्या साईडला लावायचा आहे. तर बघा काठ हा सरळ ठेवला, त्यावर आपण ही अस्तरची बाही ठेवलेली आहे आणि खालच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून बघा ह्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर आता काय करायचं, ही जी काही बाही आहे ती बघा आपल्याला ह्या पद्धतीने बघा सरळ करून घ्यायची आहे आणि वरच्या साईडला आपल्याला आता तिथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर दाबटीप देताना काळजी घ्यायची की आतल्या जी काही बाही आहे त्याचा अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडणार नाही. ठीक आहे. हे बघा दाबटीप देऊन झाल्यानंतर आता जो काही वरचा पार्ट आहे ना तो आपल्याला इथे जोडायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने काठ सरळ ठेवायचा आणि त्यावर आपल्याला ही बघा वरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित एकसारखं त्या प्लेट्स वगैरे कुठेही फोल्ड होणार नाही याची काळजी घेत आपल्याला ही टीप मारून काठ आणि हा वरचा पार्ट जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे. हे बघा त्यानंतर आता हे सरळ करून आपल्याला वरच्या साईडला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंग छान येईल, कारण की फिनिशिंग पण खूप महत्त्वाची असते आपल्या प्रत्येक गोष्टीत. ठीक आहे. हे बघा त्यानंतर आता आपल्याला हे बघा हे जोडून घ्यायचं आहे वरच्या साईडला. तर बघा मी आतमध्ये प्रेस करून घेतलं आणि बरोबर जिथे बघा प्लेट्स टाकत टीप मारली होती ना, व्यवस्थित त्याच टीपवर आलं पाहिजे आणि मधला जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो आतमध्ये प्रेस करून द्यायचा आहे आणि मग कडेकडेने ते जोडून घ्यायचं आहे. आणि बघा इथे थोडंसं बरोबर सरळच करून आपल्याला टीप मारून घ्यायची असते, लक्षात राहू द्या. तर हे बघा मग आपण ह्या पद्धतीने व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला इथून मधून एक टीप मारून घ्यायची आहे. तर हे बघा हे व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर इथून कडेने पण टीप मारून घेऊयात, म्हणजे ही आपली बाही आणि अस्तर व्यवस्थित एकमेकाला जॉईंट होईल. ठीक आहे. हे बघा इकडनं पण सेम तसंच करायचं आहे. ओके. तर हे बघा आता हे व्यवस्थित आपलं जॉईंट झालं आहे. त्यानंतर बघा हे वरचं जे काही एक्स्ट्राचं आहे ब्लाऊज पीसचं वरच्या साईडला आहे, थोडं जास्त नाही आहे, किंचितचं आहे, कारण की ते प्लेट्स टाकत टीप मारलेली होती त्यामुळे मग ते थोडंसं किंचितचं एक्स्ट्राचं आहे. तर ते कट करून व्यवस्थित सेम करून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे बघा छान असे प्लेट्स आलेले आहे. बघा पप पण मस्त दिसतोय, भरपूर आलेला आहे. ठीक आहे. प्लेट्स पण भरपूर आले त्यामुळे छान लुक आलं. त्यानंतर बघा आता ही मी इथे गोल्डन कलरची एक लेस घेतलेली आहे. तर बघा इथे कॉर्नरला आपण ती एक लेस लावून घेऊयात. तर ॲक्च्युली ही लेस खूप छान आहे, त्याला मध्ये स्टोन वगैरे आहे, छान असे गोल्डन कलरची आहे. तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात. तर बघा इथे मी थोडी ब्रॉडच लेस घेतलेली आहे. ॲक्च्युली ही कस्टमरने त्यांच्या चॉईसनुसार मला आणून दिलेली आहे आणि ब्रॉड असल्यामुळे बघा आपण इकडनं पण अजून एक टीप मारून घेऊयात, जेणेकरून ही लेस व्यवस्थित पॅक होईल, फिनिशिंगला पण छान दिसेल. ॲक्च्युली छोटी लेस असली तरी त्याला शक्यतो डबल टीप मारूनच घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित पॅक होते, लूक पण छान येते. तर त्यानंतर बघा आता सेम तीच लेस मी घेतलेली आहे आणि इथे जिथे जॉईंट आहे ना तिथे आपण ही लेस आता लावून घेऊयात. तर व्यवस्थित काळजीपूर्वक लावायची आहे. ॲक्च्युली मी सेमच घेतलेली आहे, ब्रॉडच, म्हणजेच आपली व्यवस्थित खूप छान अशी चंद्रमुखी बाही तयार होईल, कारण चंद्रमुखी बाही ही खूप छान आणि डिझायनर आणि खूप छान त्याला लेस वगैरे लावून डेकोरेट केलेली असते, स्टोन वगैरे, त्यामुळेच इथे स्टोनची लेस यूज केली आणि ती ब्रॉड पण, म्हणजे लुक पण छान यावं त्यासाठी. ठीक आहे. तर बघा आता दोन्ही साईडला आपण ती लेस लावून घेतलेली आहे. तर खूप छान असं लुक आलेलं आहे. हे बघा इथे बघितल्या लक्षात येते. हे बघा फोल्ड केले, खूप सुंदर. पप पण ॲक्च्युली खूप छान आलेला आहे. तर बघा आता एक साईडची स्लीव्ज आपली रेडी झालेली आहे. तर आपण सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा तयार करून घेऊयात आणि मग मी तुम्हाला सांगते की ती ब्लाऊजला कशी स्टिच करायची असते ते. तर हे बघा आता इथे तुम्ही बघू शकतात की दोन्हीही बाही आपल्या रेडी झालेल्या आहे. खूप छान असं लूक आलेला आहे. पप पण खूप छान परफेक्ट आलेला आहे आणि ॲक्च्युली याची कटिंगचा व्हिडिओसुद्धा खूप सोपा होता आणि मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही बाही कशी तयार करायची ते सुद्धा सांगितलेलं आहे. छान असं दोन्ही बॉर्डरला मस्त डिझायनर लेस लावली, त्यामुळे तर अजून सुंदर असं लूक आलेला आहे. तर फायनली आपल्या दोन्ही साईडच्या हे स्लीव्ज पूर्ण बनवून झालेल्या आहेत. तर आता ही स्लीव्ज आपण ब्लाऊजला लावून घेऊयात. तर ती कशी लावायची ते मी तुम्हाला सांगते. तर बघा ह्या पद्धतीने दोन स्लीव्ज व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायच्या आहेत. बरोबर खोल भाग पुढे घ्यायचा आहे, लक्षात राहू द्या. आणि बघा व्यवस्थित इथे या पद्धतीने सरळ करायचा आहे, तो पप व्यवस्थित ढकलून द्यायचा आणि मग ह्या पद्धतीने जी काही तुमची बाही लांबी असेल त्याची मार्किंग करायची. तर बघा मी इथे 10ला मार्किंग करून घेतलेली आहे आणि मार्किंग केल्यानंतर जेवढं काही मार्जिन उरतंय तेवढं मार्जिन पकडून आपल्याला ते ब्लाऊजला लावून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा आता आपण जशी रेग्युलर बाही लावत असतो सेम त्याच पद्धतीने ही बाहीसुद्धा आपल्याला
जोडून घ्यायची असते. फक्त जोडताना त्या प्लेट्स कुठेही दुमटल्या जाणार नाही किंवा शिलाईमध्ये येणार नाही याचीच व्यवस्थित काळजी घेत व्यवस्थित पकडून आपल्याला ही बाही सेम जशी रेग्युलरची बाही लावतो त्याच पद्धतीने लावून घ्यायची असते. तर आता बाही लावल्यानंतर आपला ब्लाऊज कसा दिसतो तर ते मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हा पुढचा भाग शिवून झालेला आहे. तर हा पॅडेड ब्लाऊज आपण इथे स्टिच केलेला आहे आणि हे बघा ही बाही लावलेली आहे. ते एकदम परफेक्ट पप आलेला आहे. लूक पण खूप सुंदर आला. आणि बघा इथे मुंड्याच्या साईडला सुद्धा आपण ती सेम लेस यूज केलेली आहे आणि एकदम परफेक्ट असा चंद्रमुखी स्टाईल ब्लाऊज आपण इथे शिवून घेतलेला आहे. बघा एकदम व्यवस्थित लेस वगैरे लावून सेम तसंच लूक आलेला आहे, एकदम परफेक्ट असं. आणि ह्या बाहीच्या डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला सुद्धा खूप छान लूक आलेला आहे आणि नक्कीच ह्या ब्लाऊजमुळे आपल्या साडीला सुद्धा खूप छान असं लूक येणार आहे. आणि याचा बॅकनेक काय मी तुम्हाला आता दाखवत नाही आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की तो बॅकनेक कसा शिवलेला आहे ते. आणि हा जो काही बॅकनेक किंवा हा जो काही ब्लाऊज आहे तर तो खूप स्पेशल फंक्शनसाठी खूप स्पेशल फॅन्सी ट्रेंडिंग डिझाईनसाठी स्टिच केलेला आहे. तर नक्की लवकरात लवकर मी तुम्हाला याचा बॅकनेक कसा कटिंग स्टिचिंग करायचं ते दाखवेल, ठीक आहे. आणि याचा पुढचा भाग जो आहे तर तो आपण पॅडेड स्टिच केलेला आहे. त्याला डबल अस्तर लावून हा शिवलेला आहे. ॲक्च्युली मला त्याचं टाईम मिळाला नाही शूट करायला, पण पॅडेड ब्लाऊज कसा शिवायचा याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे. जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही बघू शकतात. आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर तो व्हिडिओ अवेलेबल आहे, ठीक आहे. तर फायनली हा ब्लाऊज आपला म्हणजे चंद्रमुखी बाहीसोबत खूप सुंदर असा ब्लाऊज रेडी झालेला आहे. खूप छान असं लूक आलेला आहे. तर असा ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की शिवून बघा आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपल्या आजचं ब्लाऊजची डिझाईन आवडली असेल म्हणजेच चंद्रमुखी बाहीची डिझाईन आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.